नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे मोर्शीचा भैरवगड। सह्याद्रीचा सर्वात कठीण समजला जाणारा असा हा ट्रेक आहे। आज या भैरवगडाची आज ट्रेकिंग करणारे म्हणजे पूर्णपणे आज भटकंती करणारे। ती मागच्या लिंक बघत असाल, मला मागच इकडं भैरवगड तुम्हाला दिसत असेल, पूर्णपणे धुक्यामध्ये लपला आहे। आणि आपल्यावर आज भटकंती करण्याकरता आपला जुना मित्र आहे रितेश। आणि ह्या भैरवगडच्या घरी तुम्ही ट्रेकिंगला किंवा भैरवगडला तुम्ही येत असाल ना, तुम्हाला एक ट्रेक गाईड बरोबर घ्यावा लागतो, कारण की पूर्णपणे क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग करून आपल्याला त्या भैरवगडच्या माथ्यावर जाण्याकरता लागतं। त्याकरता आपल्यावर युवराज भाऊ आपल्याबरोबर आज पूर्णपणे आपल्याला क्लाइम्बिंगचे त्यांच्याकडे पूर्ण सेटअप आहे, पूर्ण साहित्य दे आणि पूर्णपणे सेफ्टी घेऊन आपण पूर्णपणे या भैरवगडची आज ट्रेकिंग करणार आहे। तर चला तर भटकंतीला सुरुवात करूया। आपण बरोबर कल्याण आणि माळशेत जो रस्ता आहे ना आपला, हा बघा, हा वाला जो रस्ता आहे ना, आपण त्या रस्त्यावर उभा आहे। आणि त्या रस्त्याच्या बाजूलाच बरोबर राईट साईडला भैरवगड हॉटेल आहे। बरोबर त्या हॉटेलच्या बाजूने आपल्यावरती भैरवगडकडे जाण्याकरता रस्ता आहे। आणि इथं बाजूलाच बरोबर ह्या साईडला मोरुशी गाव आहे। या साईडला बरोबर इकडनंच आपल्या वरती भैरवगडला जाण्याकरता ट्रेकिंग करायची। बरोबर आपलं साहित्य पूर्ण रेडी आहे। तर चला तर बघा, वरती गडावर जाण्याकरता सुरुवात केली। बरोबर त्या भैरवनाचं हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या बाजूने आपल्याला वर यायचं आहे। आपल्याबरोबर दोघं जण आहेत। आपला युवराज भाऊ पुढे चालला आहे आणि त्या हॉटेलमधला अजून एक मुलगा आहे, तो पण आहे आपल्याबरोबर। आणि मागं अजून 3 ते 4 पोर आहेत, ते पण आपल्याला तर जॉईन झाले आहेत। पण तुम्ही जाण्याची वाट बघाल ना, एकदम पूर्णपणे मळलेली अशी वाट आहे। फक्त जाता वेळेस तुम्ही कोणीतरी गाईड तुमच्याबरोबर घ्या। आपल्या इथून पूर्णपणे भैरवगडच्या पायथ्याशी जाण्यापर्यंत आपल्याला 1.5 ते 2 तास आपल्याला लागू शकतात। नवीन असेल तर 2.5 तास आपण पोचूया, आणि पूर्णपणे चढवणीचं आहे, म्हणजे पूर्णपणे वरच्या साईडला पूर्ण डोंगर आपल्याला चढत जायचं आहे। आणि वाट अशी पूर्ण मळलेली आहे, येत्या वेळेस तुम्ही आले तुम्हाला काय टेन्शन होणार नाही। तुम्ही बघाल ना, चालता वेळेस ना पूर्णपणे जंगलाचा भाग लागतो आपल्याला, पूर्णपणे जंगलाचा रस्ता आहे। रस्ता पूर्ण वाट पूर्णपणे मळलेली आहे। आपल्याला एक डोंगर वर पूर्णपणे चढून जायचं आहे आणि नंतर आपला भैरवगड आपल्याला बघायला भेटतो। इथून समोर दिसतोय भैरवगड, पण हा पूर्णपणे असा हा डोंगर आहे ना, तो पूर्णपणे आपल्या वर चढून जायचं आहे। तर रितेश खूप दिवसांनी आला आहे, जरा त्याला थकल्यासारखं वाटतं, तर म्हणून त्याकरता दोघं जरा मागच आहेत। बाकीची आपली जी मंडळी होती ते दोघं आणि ते 4 पोर आले, थोडे पुढे गेलेत। पण जाऊया हळूहळू, कारण त्यांना वरती जाऊन पण त्यांना पूर्णपणे सेटअप पण त्यांना लावायचं आहे। मग ही चांगली हवा येत होती, आता पूर्णपणे हवा गेली तर बघा पूर्णपणे गरम व्हायला पण सुरुवात झाली। मित्रांनो, आता आपण ना भैरवगडाच्या माचीपर्यंत आलो। बघा, ही पूर्णपणे भैरवगडाची माची आहे आणि समोर आपल्याला भैरवगडावरती तसंच बघा खालपासून येण्याकरता सुरुवात केली। पूर्ण जंगलाचा भाग आहे आणि पूर्णपणे ना वरती आपल्याला चढ द्यायचं आहे। तर तुम्ही मधल्या भागामध्ये ना इथं खूप जोरदार हवा आहे, इथे पण खूप जोरदार हवा आहे। तुम्हाला आवाज येतोय का नीट ते माहिती नाही, पण इथं येण्यापर्यंत मला 1 तास लागला आहे। पूर्णपणे डोंगर वरच्या साईडला चढ द्यायचं आहे। आता आपला आजचा टप्पा बाकी आहे। समोर आपला भैरवगड दिसतोय, बरोबर ह्या जंगलाच्या आतून इकडनं आपल्या वरच्या साईडने जायचं आहे, म्हणजे बरोबर गोल वरसा माळून जायचं आपल्याला, त्या साईडने जायचं आहे। बरोबर वरती जाण्याकरता 1 अर्धा तास लागला आपल्याला अजून। भैरवगडाच्या बरोबर पायथ्याशी आलो आहे, पण
जेव्हा आपण इथून चढतो ना तेव्हा ही पूर्णपणे जर माती आहे ना ही पूर्णपणे लूज आहे का, म्हणजे एकदम भुसभुशीत झालेली आहे. तर इथून चढता वेळेस थोडंसं सावकाश आपल्या पूर्णपणे वळसा मारून आपल्याला त्या साईडला यायचे. हा वाला पॅच बघा ना तुम्ही, एकदम माती आहे ना, एकदम ढिसूळ का. बाजूला कारवी आहेत ना, ह्या कारवींच्या सहाय्याने आपल्याला वरती चढायला लागते. कुठे कुठे थोडंसं आपल्याला अशा पायऱ्या पण खोदलेल्या बघायला भेटतात बघा. ह्या पायऱ्यांतून जाणार ठीक वाटतं, पण इथे खाली ना माती पूर्ण ढिसूळ आहे. ते चढता वेळेस जरा सांभाळून आणि कारव्यांचा आधार घेऊनच वर चढा. वर येतो ना आपल्याला इथे टाकं बघायला भेटतं. तुम्ही बघायला एकदम भलं मोठं टाकं आहे, बरोबर डोंगराच्या बघा बरोबर खालच्या साईडला आहे. आणि एकच असे पाण्याचा स्रोत आहे, म्हणजे पूर्णपणे भैरवगडाला इथं तुम्ही येता ना, तुम्ही आतमध्ये बघायला थोडं तुम्हाला शेवाळ बघायला भेटतं. पण तुम्ही हे शेवाळ जर तुम्ही साईडला केलं ना, त्याच्या खाली मस्तपैकी एकदम नितळ असं पाणी आहे. तुम्हाला दाखवतो बघा. पूर्ण बाजूला गेलं ना आतमध्ये एकदम हिरवगार पाणी बघा, एकदम खोल टाकाय नाही. आणि मोठं बघाल ना एकदम मोठं बघा. ते भरून पण दाखवतो आणि पिऊन पण दाखवतो. एकदम गार असं पाणी आहे. बघा मस्तपैकी पाण्याची बाटली भरून काढली आहे. एकदम बघा ना तुम्ही, एकदम गार पाणी आहे. आपलं फ्रीज आहे ना, फ्रीज पण फेल आहे, एकदम एवढं गार पाणी आहे. मित्रांनो कधी तुम्ही याल ना ह्याच्यात तुम्ही घाण किंवा पाण्याची बॉटलवर टाकून जाऊ नका. कारण की जे आम्ही असे गडावर येतात ना, गडफटके किंवा ट्रॅकिंग करायला, त्यांच्याकडे एकच पाण्याचं स्तोत्र आहे, हे लक्षात ठेवा. आपण हा भाग चढून आलो, पण इथला आहे ना तर बरोबर मी सुळक्याच्या बरोबर इथे बेकी आहे, त्या बेकीमध्ये जातो. पण हा भाग आहे जरा उतरताना एकदम सावकाश, कारण तुम्ही खाली बघाल ना एकदम खाली दरी आहे. तर इथून जाता वेळेस ना एकदम स्लो आणि इथून सावकाश जा का. हे बघा बरोबर गडाच्या पायथ्याशी आलं आहे. आपल्या इथून पूर्णपणे कातळात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात. एकदम वरपर्यंत पूर्णपर्यंत टोकापर्यंत म्हणजे माथ्यापर्यंत पूर्ण पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात कातळात खोदलेल्या. ते मध्ये आहेत ना पायऱ्या थोड्या तुटलेल्या आहेत, त्याकरता आपल्या पूर्णपणे हार्नेसच्या साह्याने आणि रोपच्या साह्याने पण आपल्याला वर जायचं आहे. आणि एकदम छोट्या पायऱ्या आहेत, म्हणजे 2 पाऊल बसली एवढीची जागा आहे. तुम्हाला मी दाखवतो बघा. सगळे बघा हार्नेस वगैरे घालून सगळे तयार आहेत. रोप पण लावली. तो आपल्यावर आपला दादा बघा एकदम वर गेला बघा, दिसतोय का. तो पॅच आहे ना सगळ्यात खतरनाक आहे, तिथपर्यंत थोडंसं रिस्की जाण्याकरता. मित्रांनो कधी तुम्ही येत असाल ना, तुमच्यावर एक ट्रेक गाईड तुम्ही नक्की घेऊन या आणि पूर्णपणे तुम्हाला चढवण्याकरता तो मदत करेल. चला तर आता वर जाऊया. हे बघा हार्नेस वगैरे पूर्ण लावलं आहे, हेल्मेट पण घातलं आहे पूर्णपणे सेफ्टीसाठी. बघा रोपमध्ये पूर्णपणे असं हा हे दिलं बिली दिलं आहे, ह्याच्या आतमध्ये अडकलं तुम्ही. हा पूर्णपणे साईडला तुम्ही पूर्ण सेफ्टी व्हाल. तुम्ही पायऱ्या बघाल ना एकदम छोट्या, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा ह्या गुफेच्या आतमध्ये आलोय. हे बघा इथून खालून येण्याकरता रस्ता आहे आणि इथून आपल्याला वरच्या साईडनी पुढे जायचं. इथे पहिले पायऱ्या होत्या, त्या पायऱ्या पूर्णपणे तुटण्यात आल्या. आपल्याला ह्या इथं आपण थांबू शकतो, बसू शकतो. ते आपल्याला बॅगी वगैरे ठेवण्याची पूर्णपणे जागा आहे. आणि इथे लाकूड लावले बघा, ह्या लाकडाच्या साहाय्याने आपल्याला पूर्णपणे वर चढून जायचं.
तुम्हाला बोललो ना सगळ्यात कठीण पॅच येते. इथे ना पूर्णपणे पायऱ्या ढासळल्यात पूर्ण दगडातल्या. आपल्या इथून ना पूर्णपणे वरती लिफ्ट करायला लागते, तुमची बॉडी पूर्ण हाताने वर खेचायला लागते. असा हा पॅच बघा, हा चालला आहे बघा पुढे. तुम्ही बघाल ना वरती तो उभा आहे आणि पूर्णपणे आपल्याला वरती पूर्ण खेचून घ्यायला लागते इथं पूर्ण. मला मी दाखवतो बघा पुढे जाऊन. आणि पायऱ्या बघा ना तुम्ही एकदम छोट्या आहेत. एका वेळेस बघा 2च पाऊल तुमची बसतील, एवढे छोट्या पायऱ्या आहेत. हा पॅच आहे ना एकदम सोपा आहे, काय टेन्शन नाही आहे. तो दादा बसला ना आपल्याला, तो बरोबर त्या बिल्याने आपल्या रोपनी बरोबर वर खेचतोय. फक्त येत्या वेळेस ना ते सांगतायत ना त्याप्रमाणे आपण करत जा. तुम्ही स्वतःचं डोकं वापरू नका. ते सांगतात ना तिथे हात लावा, तिथे रोप पकडा, तशीच रोप तुम्ही पकडली तर तुम्ही वर येऊ शकता. एकदम सोपं पॉईंट आहे, थोडा रिस्की आहे. तुम्ही बघाल ना खाली एकदम खाली खोल आहे, तर पडलं तर खूप नुकसान होऊ शकतं. त्याकरता ते सांगतायत ना त्याचप्रमाणे वरती या. कसं वाटलं रित्या? एकदम खतरनाक होता, याला पकडायला जमत नव्हता. याची बॉडी जरा जास्त आहे, पण तरी पण काय नाही, एकदम रिस्की वगैरे काय नाही. तुम्ही नीट सांभाळून ते सांगता तसं पकडलं ना तर भारी एकदम, काय टेन्शन नाही. माथ्यावर आलोय. इथपर्यंत आपल्याला पूर्ण रोप लावलेली भेटते बघा. पूर्णपणे हाताची साईड आपण इथपर्यंत येतो. येत्या वेळेस पायऱ्या मोठ्या आहेत, कुठं काय घाबरण्याचं टेन्शन नाही. फक्त मधला पॉईंट तो तेवढाच फक्त रिस्की आहे. मित्रांनो लोक बोलतात एकदम हा म्हणजे प्राणघाती किल्ला आहे किंवा एकदम खतरनाक असा किल्ला आहे. असं काही नाही मित्रांनो. आपले हे दुर्ग आहेत. दुर्ग हे एकदम दुर्गम जागीच असतात, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. अशा ठिकाणी दुर्ग बनवले जातात किंवा तिथे कोणाला जाता येणार नाही, शत्रूला तिकडे पूर्ण हमला करता येणार. त्यासाठी पूर्णपणे असे हे गड किल्ले आहेत ना पूर्णपणे सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये बांधलेले आहेत. फक्त येत्या वेळेस तुम्ही मजा मस्ती अजिबात तुम्ही करू नका. स्वतःची काळजी घेऊन आणि अशी तुमच्यावर ट्रेक गाईड असतील ना तर तुम्हाला काही टेन्शन नाही. चला आता इथूनच आता आपल्या सरळ बाजूबाजूने पूर्ण वर जायचं आता. हे बघा जेव्हा आपण वरती येतो ना तेव्हा आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं. हे बघा पूर्ण असं भलं मोठं टाकं आहे, बरोबर किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरच्या वरती एकदम. तुम्ही पाणी बघाल ना एकदम खराब झालेलं पाणी, एकदम हिरवं झालेलं आहे. तर आपण पिण्याकरता आपण वापरू शकत नाही. पण तुम्ही पावसाळ्यामध्ये कधी येत असाल इकडे तुम्ही हे पाणी पिण्याकरता तुम्ही वापरू शकतात. तुम्ही बघाल ना आता आपण गडाच्या ना सर्वोच्च माथ्यावर आलो आहे, सगळ्यात वरती आलो आपण ह्या भैरवगडाच्या. तुम्हाला बघाल ना समोर बघायला आपला हरिश्चंद्रगड बघायला भेटतो, तारामती शिखर, रोहिदास शिखर, समोर आपला कोकण कडा बघायला भेटतो.
आपल्याला नाणे घाट बघायला भेटतो बघा. समोर आपल्याला नाण्याचा अंगठा पण बघायला भेटतो. एकदम सुंदर असं सह्याद्री आपल्या इकडनं बघायला भेटतो. बघा आता पूर्णपणे वातावरण क्लिअर झाले. समोर बघा आजोबा पर्वत आपल्याला बघायला भेटतो. बघा आजोबा पर्वत मुरबाड कल्याणपर्यंत लांबचा प्रदेश इकडनं ह्या भैरवगडाच्या आपल्या वरतून बघायला भेटतो. तुम्ही बघाल ना शिवकाळामध्ये ना ह्या भैरवगडाचा वापर आहे ना इथल्या रहदारीच्या जेवढाही वाट्या होत्या ना त्या वाट्यांवर लक्ष ठेवण्याकरता ह्या भैरवगडाचा वापर केला जात होता. म्हणजे चौकी पाऱ्याचा किल्ला तुम्ही याला म्हणू शकता. खालच्या साईडला ना आपला कल्याण माळशेत तो रस्ता आहे तुम्ही इथं पूर्णपणे बघायला भेटतो. जेव्हा की तुम्ही माळशेतला तुम्ही जात असाल ना तेव्हा तुम्हाला समोरचाच हा पूर्णपणे उंचाचा सुळका तुम्हाला बघायला भेटतो. बघा खालती तुम्हाला बघा पूर्णपणे असा हा रस्ता इथून पूर्णपणे बघायला भेटतो. बघा मित्रांनो पण वरती ना हवा जरा कमी आहे. तो दादा सांगत होता मागाशी कधी एवढी खतरनाक हवा असते ना इथं उभं राहणे पण शक्य होत नाही. तर तुम्ही याल ना इथे एवढं जास्त वेळ थांबू नका. आले तर तुम्ही एक साईडला खाली तुम्ही कुठे बसून तरी घ्या. कारण की जर तुमच्या हवेने साईडला तुम्ही गेला ना तुमचं खाली पडण्याचं जरा शक्यता जास्त आहे. त्याकरता तुम्ही जास्त इथं उभे नका राहू. तर खाली बसले तर हात जरा हवा कमी आहे तरी मध्ये थोडी हवा येते. तुम्हाला नीट आवाज येतो का ते पण मला माहिती नाही. तर चला तर जरा 5-10 मिनिटं आराम करूया. नंतर परत खाली उतरण्याला सुरुवात करूया. आता घेतोय भैरवगड खाली उतरण्याकरता एक अर्धा तास वरती बसलेलो. एकदम सुंदर अशी हवा येते. तुम्ही बघाल ना भैरवगडावर आपल्याला जास्त कसले वाड्यांचे दुसरी कसल्या अवशेष बघायला भेटत नाही. पण येत्या वेळेस आपल्याला 2 पाण्याचे टाके लागतात आणि पूर्णपणे कातळामध्ये खोदलेल्या आपल्याला पायऱ्या बघायला भेटतात. चला तर आता गड उतरण्याकरता सुरुवात करूया. कारण की एकदम खतरनाक अशात पायऱ्या आहेत खाली उतरण्याच्या. आणि आपल्याला मध्ये एक रॅपलिंगचा छोटासा पॉईंट आहे तुम्हाला तो पण बघायला भेटेल. हे बघा आता ना रॅपलिंगचा पॉईंट इथून आता पूर्णपणे रॅपलिंग करून खाली यायची. जास्त नाही थोडासाच पॅच आहे. एक 20 ते 25 फुटाचा पॅच आहे रॅपलिंगचा. तो उतरून आपण डायरेक्ट खाली जाणार आहे. आत्ताच रॅपलिंग करून आलोय. जास्त नाही पाहिजे पूर्ण रॅपलिंगचा. थोडी भीती वाटते पण मजा पण तेवढीच येते. हे बघा पहिले माझ्या आधी रित्याने केले, याने एक केले आणि सगळ्यात पहिले याने केले. आणि हा दादा तुम्ही बघताय ना वरती आता बिना रोपचा वगैरे असं डायरेक्ट साईडने खाली उतरला आहे. चला दादा रॅपलिंग वगैरे झाली आहे. इथून डायरेक्ट गड खाली उतरला. फायनली आमचा टर्न झाला. आज पूर्णपणे आम्ही हा भैरवगडचा कडा पूर्णपणे वर चढून गेलेलो. एकदम खतरनाक असा अनुभव, एकदम खतरनाक अशी मजा आली एक्सपिरियन्स. हे बघा आत्ताच भैरवगड उतरून खाली आलोय मोर्शीच्या इथं. बघायला हवा पूर्णपणे आपला कल्याण माळशेत घाट रस्त्याने तिथं आलोय. म्हणजे पूर्णपणे आपला ट्रेक पूर्ण झाला आहे. आणि मित्रांनो हा पूर्णपणे ट्रेक आपला हा युवराज दादा आहे याच्यामुळे झाला आहे. आणि याचा भाऊ युवराज दादाचा हा पण आपल्याबरोबर होता. हा पूर्णपणे आम्हाला ट्रेक पूर्ण करायला 4 ते 5 तास लागलेत. आरामशीर गेला. आणि भैरवगडला कधी तुम्ही येत असेल ना तुम्हाला यांचा नंबर देईल मी ते खाली. ते यांच्या नंबरवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करून तुम्ही येत जा. कारण की कसं आहे तुम्हाला एक ट्रेक गाईड तुम्हाला बरोबर पाहिजे असतोच तुम्हाला ह्या भैरवगडच्या ट्रेकिंग करता. तर मित्रांनो तुम्हाला आपला ही भैरवगडची तुम्हाला जो व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तुम्हाला नक्की कमेंटवर सांगा. आणि आवडली तर आपल्या व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा. आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना तर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो आपण परत व्हिडिओ अशा का नवीन गड क्लिअर तो पण तुमची मी रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.